संघ पराभव झाला, मात्र विराज घरतने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडूला मानवंदना देण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा झेल बाद होतोय. संगीत या ठिकाणी आपण पाहतोय. रोहन पाटील नवीन फलंदाज मैदानावरती, गावदेवी रांजणपाडा या संघाचा कर्णधार आणि एक असा खेळाडू आहे मित्रांनो ज्याला ट्रम्प कार्ड म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला वापर केला जातो, ज्याच्याकडे चांगली फलंदाजी आहे, ज्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे आणि विकेटच्या पाठीमागे सुद्धा तो चांगलं यष्टीरक्षण करू शकतो, हे त्याने बऱ्याच वेळेला दाखवलंय. आज आपण पाहतोय प्रथमेश घरत पुरस्कृत मीत 11 बहिरोड या संघाकडून तो प्रतिनिधित्व करतोय, कर्णधारपद भूषवतोय आणि वन डाऊन साठी सुद्धा आलेला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती राहुल पेडणेकर, अर्थातच गावदेवी गोंधळपाडा या संघाचा हा कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वळीयत मैदानाच्या दिशेने पांडेजी यावेळेला शिटी वाजवत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू आपण पाहिला शॉर्ट पिच पद्धतीचा टाकला आणि फलंदाजाच्या कानशिलात वाजवावी अशा पद्धतीचा चेंडू शॉर्ट पिच होता. यावेळेला मात्र आपण पाहतोय राहुल पेडणेकर ज्याच्यासाठी ओळखला जातो, चेंडू भेटलाय स्लॉट मध्ये, पार्क केलाय थेट पार्किंग लॉट मध्ये, अफलातून फटका, षटकार. एक जबरदस्त फटका मैदानावरती आलेला आपण पाहतोय आणि राहुल पेडणेकर जर आपण पाहिला ना तर तो कधीच बघत नाहीये गोलंदाज कोण आहे, लाईन आणि काय त्याच्याशी त्याला देणं घेणं नाहीये. चेंडू जर त्याच्या स्लॉटमध्ये आला ना तर तो चांगल्या चांगल्या गोलंदाजांची हवा काढतो, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आणि म्हणूनच का होईना क्रिकेटमध्ये जी संकल्पना म्हटली जाते ना की लुक एट टू द बॉल नॉट टू द बॉलर, याच्यासाठी तो ओळखला जातो. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका आहे, नशिबाची साथ मिळणार का? नशिबाची साथ मिळाली नाहीये, कारण चेंडू झेंड्याच्या अलीकडे गेले असं म्हटलं तरी हरकत नाहीये, केवळ एक धाव पाहायला मिळते. रोशनजी, झेंड्याला सुद्धा फार महत्व असतं. यावेळेला आपण पाहतोय झेंड्याच्या अलीकडून गेलेला चेंडू केवळ एकेरी धाव मिळेल आणि त्याचमुळे का होईना धावफलकावरती पुन्हा एकदा आकार मिळतोय. 7 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 7 ऑन स्कोरबोर्ड. कौतुक करावं लागेल गोलंदाज पांडेचं सुद्धा, त्याला माहिती आहे की चेंडू गुड लेंथला टाकला तर ऑनसाईडच्या दिशेने अर्थातच स्क्वेअरलेगच्या दिशेने फटके मारण्यामध्ये तरबेज जरूर आहे, मात्र थोडंसं व्हेरिएशन देत त्याच ठिकाणी कुठेतरी कामगिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. वळीयत मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला गोलंदाजी केली जाते. आपण पाहतोय आतापर्यंतची गोलंदाजी चांगली झाली आहे, मात्र राहुल पेडणेकर समोर कशा पद्धतीने गोलंदाजी केली जावी याच्यासाठी सुद्धा एक वेगळा अभ्यासक्रम उजाडला जाऊ शकेल. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, कार्पेटच्या आधारावरती चेंडूला फील्ड केलं जाईल. एकेरी धाव सहज पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय. सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेशनवरती महत्व दिलं जाईल. 8 ऑन स्कोरबोर्ड आणि पहिल्यांदाच रोहन पाटील यावेळेला स्ट्राईक एंडवरती सुद्धा पाहायला मिळेल. आणि ज्या ज्या वेळेला रोहन पाटील स्ट्राईक एंडवरती असेल ना त्या वेळेला स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र धगधग पसरते, कारण ऑनसाईडच्या दिशेने खेळण्यासाठी हा मातब्बार खेळाडू आहे. मग तो चेंडू अपस्टम्पच्या बाहेर का असे ना त्याला ऑनसाईडच्या दिशेने आडव्या पट्ट्याने खेळण्यासाठी तरबेज असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वळीयत मैदानावरती यावेळीचा चेंडू आपण पाहिला ऑनसाईडच्या दिशेने जरूर ऑफसाईडच्या दिशेने जरूर खेळला गेलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू गेला जातोय. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू ओव्हर थ्रो झालाय, त्याचा 100% फायदा उचलला जातोय. क्रिकेटमध्ये ना प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं आहे, प्रसंगावधान फार महत्वाचं मानलं जातं आणि त्याच दृष्टिकोनातून ही गोलंदाजी आपण पाहतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. अप्रतिम या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते.
व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय छोटम शेठ या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले, ज्यांनी चांगल्या पद्धतीचं योगदान या स्पर्धेला सुद्धा दिलेलं आपण पाहतो, या स्पर्धेला पाठिंबा दाखवलाय. आणि अलिबागमध्ये जर आपण पाहिलं ना रोशनजी, तर एक असं एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्यांनी डिक्लेअर केलंय की अलिबागमधील सर्वोत्तम प्लेइंग 11 मी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आणि त्या संघांना पाठिंबा मी देणार, त्या खेळाडूंना मी पाठिंबा देणार. हे जाहीरपणे वक्तव्य करणं तितकंसं सोपं नसतं आणि ते त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलंय. आणि क्रिकेटमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं फार मोलाचा वाटा किंबहुना सिंहाचा वाटा उचललाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दरम्यान मैदानावरती वळूयात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. 1-1-1 एक षटक पूर्ण झालंय, 11 धावा झाल्या आहेत आणि एक फलंदाज सुद्धा या ठिकाणी बाद झालेला आपण पाहतोय. त्या राजधानीवर टीम संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल आपल्या डीजे मास्टरचं सुद्धा, ज्यांनी आज आणि कालमध्ये सुद्धा पाहिलं चांगल्या पद्धतीची मधुर संगीत वाजवलीत आणि एक चांगली 100% चांगली व्हॉइस क्वालिटी त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर प्रत्येक गोष्ट बारीकाईने कुठेतरी नियोजन केलेली आपल्याला पाहायला मिळाली. मग ते कुठेतरी खेळपट्टी असू देत, मग या स्पर्धेचं आयोजन असू देत, कुठेतरी हे कॉमेंट्री बॉक्स बांधणं असू देत, व्यासपीठ बांधणं असू देत, चषक असू देत, समालोचक असू देत, अंपायर्स असू देत, काटेकोरपणे या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं सुद्धा, कारण रोशनजी आपण जर पाहिलं ना तर रोहन पाटीलसाठी यावेळेला प्रत्येक चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला जातोय आणि फुलर लेन पद्धतीचा ठेवला जातोय. ही एक रणनीती आहे. ही कदाचित गोलंदाजांनी होमवर्क करून आले आहेत की कोणता फलंदाज कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करू शकतोय आणि त्याच्यासाठीचा आराखडा फार महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणूनच का होईना क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज असं उगाच म्हटलं जात नाही आणि त्याचा आज प्रात्यक्षिक मैदानावरती गोलंदाज तुषार दाखवतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. चेंडू चांगला आहे, वेगवान आहे, तेज तर्रार आहे. हायर अक्षर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आपण जर यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा बघत असाल ना तर थोडं बॅक जाऊन पहा, गोलंदाजाची ॲक्शन थोडीशी स्लोमध्ये पहा. त्याच्या शोल्डरमुळे तयार होणारा एक चेंडूचा नवीन वेग फार महत्त्वाचा आहे आणि गोलंदाजांसाठी हे सरप्राईज बनवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 7 ते 8 पावलांचा रनअप आणि तदनंतर मात्र एनर्जी क्रिएट केली जाते आणि अचानक येणाऱ्या वेगाला कुठेतरी फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू कसा बसा पोहोचलाय, एकेरी धाव मिळते, स्ट्राईक रोटेशन होते आहे आणि धावफलकावरती नजर टाकूयात तर एकूण 13 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकातून 11 धावा आल्या होत्या आणि पांडेचं ते षटक आपण पाहिलं तर एक कॅल्क्युलेटिव्ह षटक म्हणून सुद्धा बघितलं जाईल, ज्याच्यामध्ये एक जरूर षटकार आला आणि तदनंतर मात्र केलेलं कमबॅक कौतुकास पात्र. आता मात्र तुषार षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. ओजस 11 बहिरोडे संघाकडून जरूर घेऊन आलाय आणि आतापर्यंतचं षटक त्याने अचूक लाईन आणि लेंथवरती टाकलंय, यात सुद्धा तीळ मात्र शंका नाहीये. वळीत मैदानावरती पुरत एकदा आपण पाहतोय रोहन पाटील यावेळेला सज्ज झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाईल. शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅकफूट वरून पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये खेळलाय, फ्लॅट जातोय, फ्युरियस जातोय, फंटास्टिक जातोय, कव्हर्स बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. चला स्वयंसेवक आपल्याला विनंती असेल आपण त्वरित त्या क्षेत्ररक्षकाजवळ जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे आणि प्रेक्षकांना विनंती असेल आपण तिथे कोणी जायचं नाहीये. खेळाडूंना सुद्धा विनंती असेल आपण गर्दी करायची नाही. आयोजकांना स्वयंसेवकांना ही विनंती असेल गर्दी जमणार नाही याची आपण खात्री घ्यायची. मित्रांनो क्षेत्ररक्षण करताना सुद्धा आपण बघा, आपण 100% स्वतःला झोकून जरूर देतो, मात्र सीमारेषेच्या पलीकडे काय आहे, काय आपल्यासाठी वाढवून ठेवलंय, काय सरप्राइजेस आहेत हे सुद्धा नीट बघा. याचा आराखडा सुद्धा आपण घ्यायचा आहे. मैदानाच्या आतला आणि मैदानाच्या बाहेरचा सुद्धा अभ्यास फार महत्त्वाचा मानला जाईल.
एक अप्रतिम फटका, दर्जेदार फटका आपण पाहिला रोहन पाटीलच्या माध्यमातून. बॅकफूटवरून सहज पद्धतीने फटका खेळला गेलाय आणि रोशनजी या फटक्यामुळे कदाचित कुठेतरी रोहन पाटीलकडे असलेला अधिकचा वेळ पाहायला मिळाला, किंबहुना इतरांपेक्षा 1 ते 1.5 सेकंद त्याच्याकडे जास्तीचा आहे असं त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. आणि बॅटिंग किती सहज पद्धतीची असू शकते हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळताना आपण बराच वेळा पाहिलंय, मात्र यावेळीचा फटका परिस्थितीनुसार आणि योग्य दिशेने खेळलेला फटका, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली आणि तदनंतर मात्र 6 धावा आलेला आपण पाहतोय. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार नेहमीच कुठेतरी आपल्याला लोहचुंबकासारखे आकर्षित सुद्धा करतात, हे रोहनने आपल्याला दाखवून दिले. धावफलकावरती नजर टाकली ना तर 19 स्कोअरबोर्ड आपण पाहतोय. व्यासपीठावरती आपण नजर टाकली ना तर रथी महारथी यांची मांदियाळी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सन्मान्य छोटम शेठ यांच्या उपस्थितीमुळे या क्रिकेटच्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर 4 चांद लागलेत असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. कारण छोटम शेठ आपल्या विभागातील एक असं व्यक्तिमत्व आहे ना, जिथे जातील तिथे प्रकाश पाडतील अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. रोहन पाटील पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला मात्र चुकलाय, चकवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. होता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर टाकण्याची ती रणनीती होती. त्या रणनीतीमध्ये कुठेतरी फलंदाजाला यश मिळालं आणि क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. आधीचा चेंडू आपण शॉर्ट पिच पद्धतीने टाकला, त्याला षटकार लगावला गेला. तदनंतर आपण व्हरायटी दाखवली, व्हेरिएशन दाखवलं, चेंडूचा वेग कमी केला, ऑप्शनच्या बाहेर ठेवला गेला, फलंदाजाला मजबूर केलं, परावृत्त केलं की मोठा फटका खेळला जावा. आणि टायमिंगमध्ये थोडंसं बिघाड झाला आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अजिंक्य वैती. अर्थातच साई जिराडचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये असा नावारूपाला आलाय ना की जो संघ, जो पॅकर कुठेतरी मॅच बनवेल, संघ बनवेल, त्या वेळेला अजिंक्य वैती आपल्या संघात आपल्याला हवा आहे असं वाटतोय. कारण रायगडमध्ये, अलिबागमध्ये आपण जर पाहिलं ना, जिथे जिथे ओपनचे लॉट्स असतील तिथे तिथे अजिंक्य वैती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण हल्लीचं क्रिकेट आहे ना ते 4 आणि 5 षटकांचं क्रिकेट आहे. जिथे घणाघाती फटके लगावणारे फलंदाज आपल्याला हवेसे वाटतात, ते आपल्याला हिरो वाटतात. आणि त्यापैकी एक हिरो आज आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय, अजिंक्य वैती. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अर्थातच राहुल पेडणेकर यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, अप्रतिम फटका, ना लाईनवरती कंट्रोल ना लेंथवरती नियंत्रण. हे होतं फलंदाजांना आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. चेंडू थाडलाय सीमा रेषा पार, षटकार. भुला केडर कुछ अलग कर. या आधीच्या चेंडूवरती काय झालंय याच्याशी मला देणं घेणं नाहीये. रोहन पाटील बाद झाला, मात्र ते विसरून पुन्हा एकदा राहुल पेडणेकरने जिथे इनिंगमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती गेला होता तिथूनच पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर चांगली फटकेबाजी केली आहे. धावफलकावरती 25 धावा लागल्यात. 12.50 ची सरासरी प्रति षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं ना तर शांतू या नावाचा गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. शांतू एक अनुभवी खेळाडू म्हणून सुद्धा त्याची ओळख किंवा त्याची बॉडी लँग्वेज या ठिकाणी सांगून दिली जाते. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं वाईड ठेवलंय, त्यानंतर लॉंग ऑफ थोडासा फाईन ठेवलाय. शॉर्ट पिच चेंडू अजिंक्य वैतीसाठी तर हे होतं आहेर आणि त्या आहेराचा यावेळेला मात्र स्वीकार केला जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आणि अजिंक्य वैद्यने पुन्हा एकदा मैदानावरती सांगून दिले
का त्याची मार्केटमध्ये हवा चालली आहे, का त्याला खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू म्हणून, उन्मोकचंद खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याने खऱ्या अर्थाने एक फंटास्टिक फटका आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. शॉर्ट पिच पद्धती चेंडूचा समाचार घेतोय वारंवार. यावेळेला मात्र एक आयडियल, इम्प्रेसिव्ह, इनक्रेडिबल, इन्स्पायरिंग फटका, षटकार. हमें तो तर सुद्धा ना या सामन्याची मजा घेतोय असं म्हणावं लागेल. कारण गोलंदाजाच्या समोर हे गाणं लावणं म्हणजे खऱ्या अर्थानं धैर्य मानावं लागेल. कारण हमें तो लूट लिया इस बल्लेबाजने असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अशा पद्धतीची फटकेबाजी आज अजिंक्य वैती मात्र मैदानावरती दाखवून देतोय. त्याचा स्ट्राईक रेट पाहिलं तर 600चा स्ट्राईक रेट, 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले जातोय. शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीच्या इनिंगसाठी तो का ओळखला जातो हे त्याने पुन्हा एकदा मैदानावरती दाखवून दिले. धावफलकावरती नजर टाकली ना तर 37 स्कोरबोर्ड. जिथे 2 षटकांमध्ये 25 धावा होत्या तिथे पहिल्याच 2 चेंडूंवरती तिसऱ्या षटकाच्या 2 षटकार लगावलेत आणि शांतनूला सांगितलंय की तू जर अनुभवी खेळाडू असशील तर सुद्धा माझ्याकडे असलेली गुणवत्ता, माझ्याकडे असलेली मेहनतीची तयारी या बळावरती खऱ्या अर्थानं आम्ही चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने पुन्हा एकदा दाखवले. सन्मान्य छोटम शेठ हे सुद्धा आपण पाहतोय जिराड गावातून बिलॉंग करतात आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं अजिंक्य वैती आपल्याच गावातील हा खेळाडू इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये जिथे आपण पाहिलं ओपनचा लॉट आहे, मग ते मुरुडचे खेळाडू असू देत, पेणचे खेळाडू असू देत, उरणचे असू देत, नवी मुंबई, पनवेल, मुंबई या सर्व विभागातील खेळाडू असू देत, त्यांच्यासमोर उठावदार कामगिरी आतापर्यंत अजिंक्य वैती करून दाखवतोय. यावेळीचा कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलंय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली, एकेरी धाव घेतली आहे आणि स्ट्राईक रोटेशनला महत्त्व दिले. कमालीचं प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी पाहायला मिळालंय. एका बाजूला पोटॅशियम सायनाइड पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला अगदीच तितकंच विध्वंसक आणि विनाशकारी कुठेतरी ॲसिड पाहायला मिळेल. कारण ही जोडी जर मैदानावरती असेल ना, राहुल पेडणेकर आणि अजिंक्य वैती, ते कधी डिफेंड करायला आलेलेच नाही आहेत, त्यांना डिफेन्स काही माहीतच नाही आहे अशी भावना त्यांची नेहमीच मैदानावरती पाहायला मिळाले. यावेळीचा फटका सुद्धा मोठा खेळलाय, फ्लॅट खेळलाय, फ्युरियस खेळलाय, फंटॅस्टिक खेळलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. शांतनु ने मौका लाया, उसके ऊपर बल्लेबाज राहुल पेडणेकर ने छक्का लाया असं म्हणावं लागेल. असं काहीसं यमक या ठिकाणी जरूर जुळवावं लागेल. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर शांतनुच्या 4 चेंडूंपैकी 3 चेंडू हे सीमारेषा पार गेलेत. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकांना केवळ आणि केवळ प्रेक्षकांची भूमिका पार पाडावी लागते हे आज या मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावफलकावरती नजर टाकली ना तर धावफलक 44 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. दबाव, दडपण या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांनी या चेंडूला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 पद्धतीने नोबॉल घोषित केलंय आणि एक्स्ट्राची 1 धाव. 45 दबाव, दडपण आपण पाहतोय गोलंदाजावरती असेल. प्रेशर कुकरमधून जशी शिट्टी वाजावी त्या पद्धतीचं दबाव आता मात्र शांतूवरती पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेत आहे, टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं, मात्र ताकद इतकी होती की चेंडू धाडलाय सीमारेषा पार, 5वा षटकार. माफ करा, या षटकातील 4था षटकार या ठिकाणी जरूर लागलाय. 2 षटकार लगावले अजिंक्य वैतीने आणि आता मात्र 2 षटकार लगावले गेलेत अर्थातच राहुल पेडणेकरच्या माध्यमातून. आणि दोघांनी सुद्धा एक बॅलन्स काय असतं ना ते दाखवून दिले. संतुलन फार महत्वाचं आहे. म्हणजे एक जर मोठी फटकेबाजी करत असेल आणि एक जर कंटिन्युअसली डिफेन्स करत असेल ना तर एकावरती दबाव येत असतो. मात्र यावेळेला दोन्ही फलंदाज एक शेर आहे तर दुसरा 1.25 शेर आहे हे त्याने दाखवून दिलंय. यावेळेला मात्र टायमिंग चुकलं आणि त्यानंतर मात्र नजर हटी, दुर्घटना घटी. राहुल पेडणेकर बॅक टू दी पॅव्हलियन.
वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती 4 षटकारांची खेळी करत राहुल पेडणेकरने एक अफलातून कामगिरी या ठिकाणी केलेली आपण पाहतोय. एक इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह खेळी आहे आणि खऱ्या अर्थानं एक ओपनर काय असावा, एक विध्वंसक विनाशकारी फटकेबाज काय असावा ते त्याने खऱ्या अर्थानं दाखवून दिलंय. व्हेरी वेल प्लेड. नवीन फलंदाज मैदानावरती अर्थातच मानी संघाचा खेळाडू सुशील मैदानावरती आपण पाहतोय. सुशील सुद्धा एक डावखुरा फलंदाज आहे आणि त्याला सुद्धा आपण अर्थातच मोठे फटकेबाजीसाठीच ओळखतो आणि मोठे फटकेबाजी करताना आपण त्याला पाहिलंय सुद्धा. अलिबाग प्रीमियर लीगमधून बरेचसे खेळाडू नावारूपाला आलेत आणि माणिगावचा हा खेळाडू सुद्धा नावारूपाला आलाय. याचा संपूर्ण श्रेय कोणाला जात असेल तर अर्थातच दिलीप शेठ भोईर यांना जाणार आहे. समाज कल्याण सभापती खऱ्या अर्थानं एक मोठ्या पदावरती आहेत. सर्व पद्धतीच्या जबाबदाऱ्यांना एकत्र घेत क्रिकेट या आवडला सुद्धा या ठिकाणी जोपासलं जाते आणि सर्वांना एकत्रितपणे टुगेदरनेस काय असावं हे सन्मान्य दिलीप शेठ भोईर यांच्याकडे बघून आपल्याला नेहमी कळतं. मित्रांनो, 3 षटकांची सांगता, धावफलकावरती 51 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा आलेल्या आपण पाहतोय. आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानावरती जरूर येतोय. पुनश्च एकदा पांडे गोलंदाजीवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने केवळ 11 धावा दिल्या होत्या. काय होणार या मॅचमध्ये, या 5 षटकांमध्ये किती धावा केल्या जातील हे सांगण्यासाठी मी घेऊन चलतोय अर्थातच तारागावचे सुपुत्र आणि एक नामवंत समालोचक रोशन पाटील यांच्याकडे. येस, थँक्यू. धावगती प्रचंड वाढवली या खेळाडूने. आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडमध्ये जो खेळाडू आहे अजिंक्य बैती, अतिशय विस्फोटक आणि आक्रमक असा खेळाडू आहे. 51 धावा धावफलकावरती आता येणारे 12 चेंडू असतील आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला मात्र आता इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. कमी धावांचं षटक फेकावं लागेल, कारण जर का टार्गेट जास्त झालं तर तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. ऑन साईडमध्ये हा फटका अलॉंग द कार्पेट, डीपमध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. या बॉलवरती आली सिंगल आणि सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. खेळाडू होते या ठिकाणी अजिंक्य बैती, चिराड गावचा हा खेळाडू. भरपूर चांगली आक्रमकता पण त्याची पाहिली. त्यांनी भरपूर संयम देखील दाखवला आणि खराब चेंडूमध्ये त्याने आक्रमण देखील केलं. हे त्याच्या खेळीचं वैशिष्ट्य राहिलं. त्यामुळे त्याच्या बॅटमधून आपण पाहिले भरपूर मोठे फटके. त्यानंतर सुशील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला आहे. अलिबाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आम्ही सुमित भगतची देखील खेळी पाहिली. अतिशय आक्रमक आणि विस्फोटक असा खेळाडू होता आणि त्याच्याबरोबरीने सुशीलचा देखील आपण उल्लेख करूया. एका बाजूने आपण पाहतोय अजिंक्य बैती, या खेळाडूला देखील त्याचा देखील उल्लेख करूया. भरपूर चांगले खेळाडू आहेत अलिबाग परिसरातील. इथे हा फटका फसला आहे, कारण तुम्ही पाहताय बॅटची लिडिंग एज घेतली, त्यानंतर मात्र बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडतोय गोलंदाज. कॉटन बोल्टच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. नगारा वाजवा, तुतारी वाजवा. नगारा वाजवा, तुतारी वाजवा. वाजवा बँड बाजे, वाजवा बँड बाजे. हो आली शिवजयंती, आली हो आली शिवजयंती, आले हो माझे राजे. बोल हर हर महादेव, हर 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 महादेव. बोला हर हर. 19 फेब्रुवारी माझ्या राजांची जयंती मोठ्या जल्लोषाने प्रत्येक घराघरामध्ये, मनामनामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये मोठ्या जल्लोषानं साजरं केली जाते आणि तो दिवस देखील आता जवळ येत चाललाय. तर मैदानामध्ये हा विकेट सुशील हा खेळाडू बाजाला भरपूर मोठ्या अपेक्षा या खेळाडूकडून होत्या, पण तो मात्र पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय प्रारंभ. खरं तर हा मधल्या फळीमध्ये आलाय प्रारंभ. हा खेळाडू सुरुवातीला यायला हवा होता, कारण भरपूर चांगलं नाव त्याचं प्रारंभ. आणि एका बाजूने तुम्ही पाहता अजिंक्य बैती हा खेळाडू. या षटकामध्ये मी मगाशी म्हटलं, कारण या 12 चेंडूमध्ये आम्हाला त्यांना कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 51 धावा आल्यात आणि या 2 षटकामध्ये आता कमी धावसंख्या ते रोखायचं समोरच्या टीमला. अजिंक्य स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा लिडिंग एज लागली. यष्टी रक्षकानं खूप चांगला प्रयत्न, सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल पकडलाय आणि महत्वपूर्ण विकेट मात्र पुन्हा एकदा मिळवून दिलाय. यावेळेस तुम्ही पाहताय पांडे या गोलंदाजाने अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद अजिंक्य बैती बॅक टू द पॅव्हेलियन. खेळाडू मात्र बाद झाला मधल्या फळीमधला. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये गेलाय
प्रशांत मोहोरे हा खेळाडू अजून एक चांगला खेळाडू. आज व्यावसायिक क्रिकेट तुम्ही पाहताय, प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही आज या नगरीमध्ये पाहता, बहिरोली गावामध्ये पाहताय. कारण सर्व खेळाडू एक उच्चतम क्लास आणि टॅलेंटने भरलेले सर्व खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांचा चांगला खेळ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नसणार आहे. बघा प्रत्युत्तर खूप चांगलं दिलं पांडे या गोलंदाजाने. पहिल्या 3 षटकामध्ये 51 धावा, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक करून देणारं षटक पांडेचं यावेळेस मार्गस्थ आहे. भरपूर चांगली गोलंदाजी. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये आला पांडे. समोर स्ट्रायकिंग एंडमध्ये खेळाडू असेल तो म्हणजे प्रशांत मोहोरे, कुरुलचा हा खेळाडू. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र बॉल चालला पॉईंटच्या दिशेने. नियोजित क्षेत्र आहे, कदाचित डिक्लेअर झोनकडे एक बॉल गेला असता, परंतु क्षेत्ररक्षकाने बॉलला थांबवलं. त्यामुळे पंचांच्या आपण निर्णयाच्या प्रतीक्षा करूयात. कमीत कमी या बॉलमध्ये धाबा असतील 2. जर का त्या पडद्याच्या मागे बॉल निघून गेला तर 1च रन असेल अशी मात्र पंचांची घोषणा आली आहे. कारण 2 फ्लॅग्स आहेत तुम्ही पाहताय, बरोबर बॅकवर्ड पॉईंट आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तुम्हाला समोरच्या दिशेने इथे फटकेबाजी करावी लागेल. कारण हे ओपन ग्राउंड नाही आहे, बॅकवर्ड क्षेत्राकडे नियोजित क्षेत्र घोषित केलं आमच्या आयोजकांनी आणि पंचाने. त्यामुळे मागे कितीही तुम्ही लांब मोठा फटका मारा, तुम्हाला धावा कमी मिळतील. सिंगल 2 धावा आल्या बॉल होत्या, 2 धावेनं मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत 5 गडी बाद 54 धावा. प्रथमेश घरत पुरस्कृत मित 11 बहिरोले संघाच्या 54 धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकला होता निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 या टीमनं. पांडे तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान बॉल, बिगिट करण्याचा प्रयत्न, हा फटका देखील फसलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि झेल देखील पकडलाय. अजून एक धक्का बसतोय. प्रशांत मोहोरे हा खेळाडू मात्र इथे बाद होईल. मोहोरे हा खेळाडू बाद झाला. अजून एक धक्का बसला. या षटकामध्ये खऱ्या त्यानं कमबॅक करायचं होतं फिल्डिंग करणाऱ्या टीमला, निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 टीमला. आणि या षटकामध्ये भरपूर चांगलं कमालीचं षटक हातात होतं पांडे हा गोलंदाज. आमचे पेन तालुक्याचे एक उत्कृष्ट सिनियर क्रिकेटर संदीप घरत, त्यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला, या आयोजनाला शुभेच्छा आल्या. त्यांचा आज वाढदिवस देखील आहे, त्यांना देखील या स्पर्धेनिमित्तानं मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय मिराज घरत 8व्या क्रमांकावरती. गावदेवी रांजणपाडा टीमचा हा खेळाडू आहे. बघा अलिबाग परिसरातील खेळाडू तुम्हाला आज या संघामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. पांडेचा ज्या पद्धतीने इथं कमबॅक केला आपल्या टीमला. समोर खेळाडू असेल प्रारंभ, फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. डीपमधला क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये आलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे देखील सिंगल आली. या सिंगलने मात्र आता संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला 4 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 55 धावा. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेत मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करतोय पांडे हा गोलंदाज. हे कमबॅक गरजेचं होतं फिल्डिंग करणाऱ्या निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 टीमला. 55 लास्ट ओव्हर असेल, स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. धावसंख्येला मात्र अंकुश लावलं पांडे या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये प्रसाद हा गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये आला. समोर तुम्ही पाहताय प्रारंभ या खेळाडूला आता आक्रमण करावं लागेल. प्रारंभला देखील शेवटच्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगला फटका होता, वेगवान फटका. लॉंग ऑफ रिझनकडे बॉल चाललाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली आहे. स्टार्ट चांगला मिळाला होता या टीमला. ऋषिकेश बाद झाल्यानंतर मात्र राहुल पेडणेकर या खेळाडूनं भरपूर आक्रमकता दाखवली. 4 षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. 27 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. त्यानंतर आपण जर पाहिलं रोहन पाटील या खेळाडून 10 धावांचं योगदान दिलं. तदनंतर अजिंक्य वैती या खेळाडून देखील आपल्या टीमला 14 धावांचं योगदान दिलं. आणि तदनंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करत असताना मॅचमध्ये फिल्डिंग करणारा संघ भरपूर सफल झाले होते. आणि या बॉल जर तुम्ही पाहिला अवे फ्रॉम द बॉडी भरपूर बाहेर जाणार चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या प्रथमेश घरत पुरस्कृत मित 11 बहिरोळे संघाला. आज 8 संघ आहेत आणि जवळजवळ 8 मागील 6-7 संघांचे पॅकर्स पुरस्कर्ते हे बहिरोळे गावातील असतील. हे देखील वैशिष्ट्य झाले या स्पर्धेचं. कारण
भरपूर आवड आहे या गावाला क्रिकेट या खेळाची. पुन्हा एकदा शपल होऊन घेण्याचा प्रयत्न, पूर्णपणे फलंदाजाला फॉलो केलं, स्ट्राईक रोटेट करायचे प्रारंभाला आणि आपली स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतो यावेळेस मिरज गरत हा खेळाडू. सांघिक यश मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या निखिल गरत पुरस्कृत ओजस 11 टीमला. तेरी बोली 7 गडी बाद 58 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये 51 धावा होत्या. त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय. फिल्डर आहेत मगाशी जीवाच्या हक्कांतानं मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ सीमारेषा बाहेर गेला होता क्षेत्ररक्षक. त्याचं देखील कौतुक करावं लागेल कारण डेडिकेशन गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. कमिटमेंट चांगली त्याने दिली आणि तो मात्र खेळाडू आता पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने आता संघ पुढे चाललाय. 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अखेरच्या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि भरपूर चांगली बॅटिंग आता करावी लागेल. पुढच्या 2 चेंडूवरती मात्र प्रारंभ या खेळाडूला 2 मोठे फटके घ्यावे लागतील 2 बॉलवरती. प्रारंभासाठी हा बॉल हाफ ट्रॅकर होता, थोडासा डीप राहिला, सरळ शरीरावरती आदळणारा हा चेंडू. त्यानंतर मात्र तुम्ही पाहता क्विक सिंगल पूर्ण केली आहे. अजून एक सिंगल रन्स आली या बॉलवरती आणि या सिंगलने आपण जर का विचार केला 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6वं दशक पूर्ण झालंय. हवेचा झोत देखील भरपूर वाढत चाललाय. प्रवाह देखील मोठ्या संख्येने. सकाळी आपण पाहिलं थोडासा अवकाळी पडणाऱ्या सरी पावसाच्या, त्यानंतर पुन्हा एकदा उन्हाचं सावट आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वातावरणामध्ये एक वेगळा बदल तुम्ही आज या संपूर्ण दिवसामध्ये पाहता. क्रिकेटचा खेळ मात्र बहरत चाललाय. यावेळेस देखील कट केल्या बॉलला, भरपूर चांगला बॉल फेकला आणि इथे मात्र शेवट गोड केलाय फिल्डिंग करणाऱ्या निखिल गरत 11 टीमनं. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्याच्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या प्रथमेश गरत 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 7 गडी बाद 60 धावा. 12.00 सरासरीनं या 60 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या. आता येणारे बॉल असतील या ठिकाणी 30 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 61. पुढच्या इनिंगसाठी आपण जाऊया आमचे समालोचक मित्र संकेतजी कवळे सर यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली सुरुवात या दिवसाची. एक दिग्गज खेळाडू आज या ठिकाणी आपला खेळ उंचावताना दिसत आहेत आणि सगळे क्रिकेट मायबाप रसिक मात्र नक्कीच खुश आहेत कारण कालच्यापेक्षा जास्त संख्या आज क्रिकेट मायबाप रसिकांची आहे. कारण सगळ्यांना माहीत आहे की असे खेळाडू आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. अर्थात ही संधी खऱ्या अर्थाने ज्यांनी यावर्षी दिली ती अर्थात आदरणीय श्रीयुत दिलीप शेठ भोईर यांनी अलिबाग प्रीमियर लीग मगाशी रोशन सरांनी सांगितलं आणि सगळ्यांनाच माहीत आहे की स्पर्धा कशी भरवावी, स्पर्धेचं स्वरूप कसं असावं, समालोचक असतील, पंच असतील, संघमालक असतील, कोच असतील, या सगळ्यांना सन्मान कसा द्यावा आणि स्पर्धेचं आयोजन कसं असावं याचं एक आयडॉल ज्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवलेला आहे आणि त्याच आयडॉलची आता रणनीती आखून अनेक ठिकाणी अशी स्पर्धा आपल्याला भरवता येईल का हा नुसता विचार मंडळी करतायत कारण तितकंसं ते सोपं नाही आहे. ज्यांनी ते स्वप्न सत्यात उतरवलं ते आदरणीय दिलीप शेठ भोईर समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद आणि आम्हा सगळ्यांना रोशन सर आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की हे दातृत्व कर्तृत्व नेतृत्व हे आमच्या विभागाचं आहे आणि आमचं आहे, हक्काचं आहे ते. आणि आज ह्या भैरवळे नगरीमध्ये अजितदादांचा कोणताही कार्यक्रम असेल, अजितदादांचा टुर्नामेंट्स असेल, अजितदादांवर आणि मंडळातील प्रत्येक सदस्याशी अतिशय मैत्रीचं नातं असं आदरणीय श्री दिलीप शेठ भोईर यांचं या ठिकाणी स्वागत
स्वतः अजितदादा यांच्या शुभहस्ते होत आहे. स्वागत होते आदरणीय दिलीप शेठ भोईर, समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद यांचं स्वतः मंडळाचे अध्यक्ष अजितदादांच्या शुभहस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. एक प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि बुके असं हे स्वागताचं स्वरूप. नेहमी सन्मानापासून मागे असणारे आदरणीय दिलीप शेठ भोईर मात्र काही ठिकाणी आयोजकांचा विचार करून, त्यांच्या प्रेमाचा विचार करून ते स्वीकार करतात. धन्यवाद. भाग्यवान आहोत आपण सगळेजण. हा क्षण आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. धन्यवाद देईन मी आदरणीय दिलीप शेठ भोईर यांना. त्यांच्या समवेत व्यासपीठावर या ठिकाणी आणखीन एक ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्रीयुत प्रसादजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वतः पुन्हा एकदा दादांना विनंती करतो की आपण श्रीयुत प्रसादजी घरत यांचं स्वागत करायचं आहे. एक थोर समाजसेवक प्रसादजी घरत ज्यांचा गाढा अनुभव या स्पर्धेच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे, त्यांचं स्वागत होत आहे स्वतः खुद्द अजितदादांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. प्रसादजी घरत साहेबांना धन्यवाद देतोय. त्यांच्या समवेत आणखीन एक व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक शांत संयमी अशोक भाई यांचं या ठिकाणी अशोक भाईंचं या ठिकाणी स्वागत होत आहे दादांच्या शुभ हस्ते. ऋषी सर. आणि आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व, एक तरुणांना नेहमी पुढे नेण्यासाठी अग्रेसर असतात असे आमचे माने साहेब या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे अजितदादांच्या शुभ हस्ते. महेशजी माने यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मंडळाच्या वतीने. आणखीन एक व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आमचे राऊत सर उपस्थित आहेत. राऊत सरांचं सुद्धा स्वागत मी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण राऊत सरांचं स्वागत करावं. एक ज्येष्ठ समाजसेवक आणि रिटायर शिक्षक राऊत सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पहा मंडळी, रोशन सर मी तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी सांगतोय, पहा तुम्ही जरा इकडे की आदरणीय दिलीप शेठ भोईर खरोखर असं हे व्यक्तिमत्व आमचं की सरांचं स्वागत करत असताना, कोणाचे स्वागत करत असताना स्वतः उभे राहतात. हे फार कमी ठिकाणी आपल्याला नेत्यांच्या स्वरूपात पाहायला मिळतं. आणि म्हणूनच म्हणतो एक आमचं हक्काचं एक गोरगरिबांचे कैवारी म्हणून आदरणीय दिलीप शेठ भोईर. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतोय आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी असेल. एवढे मोठे अफाट नेतृत्व आदरणीय छोटम शेठ साहेब ज्यांनी जपलेला माणुसकीचा वासा आणि वारसा आम्ही अलिबाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहिला. मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी त्या स्पर्धेला भेट दिली आहे आणि खरं तर अलिबाग परिसराची प्रीमियर लीग त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची देखील प्रीमियर लीग व्हावी. खऱ्या अर्थानं आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. धन्यवाद सर. नक्कीच आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते, सामना रंगतोय. निखिल घरत स्पोर्ट्स ओजस 11 बहिरोळे वर्सेस प्रथमेश घरत मीत 11 बहिरोळे. नक्कीच या दोन्ही मातब्बर संघांमध्ये सामना रंगतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण जर पाहायला गेलो तर व्यावसायिक गटातील हे सामने खेळवले जात आहेत. प्रशांत मोहरे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. कनकेश्वर एंड कडून दुसरा चेंडू घेऊन आपल्या षटकातील श्री गणेशा केलेला आहे. मित्रांनो नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डिक्लेअर परिक्षेत्रामध्ये. नक्कीच हा मोठा फटका येऊ शकत होता, मात्र आपलं मैदान आखूड असल्या कारण कुठेतरी डिक्लेअर झोन घोषित केलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय, धावफलक येऊन पोहोचतोय तो 2 धावा. पहिल्या षटकाची सुरुवात मात्र धीमी गतीने चालू, धीमी लोकलच्या माध्यमातून चालू आहे. अशी जिंकण्यासाठी 61 धावांचं मोठं आव्हान, तगडं आव्हान पेलायचं असणार आहे ते. मीत 11 संघाला आपण जर पाहिलं तर मीत 11 संघानं 61 धावांचं आव्हान ठेवलंय. निखिल घरत स्पोर्ट्स ओजस 11 बहिरोळे संघाला. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजीसाठी सज्ज होते कनकेश्वर एंड कडून. आपण जर पाहायला गेलो तर 61 धावा या मैदानात 5 षटकांमध्ये सहजरित्या होऊ शकतात. कारण आपण जर पाहिलं तर या मैदानावर हे मैदान नक्कीच फलंदाजांसाठी नंदनवन समजलं जातंय. पुढला चेंडू प्रशांतच्या माध्यमातून पाहावयास मिळतोय. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्लोअर गतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच एका धावेचा प्रयत्न, 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केलंय आणि दुसऱ्या धावेच्या
यशस्वीरित्या पूर्ण झाले. दुसऱ्या 2 धावांच्या मदतीने धावफलक आकार घेतोय, धावफलक येऊन पोहोचतोय तो 4 धावांवर. नक्कीच आता मात्र कुठेतरी गती पकडली जाते धावसंख्येला, धावफलकाला. प्रशांतच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजीची छाप इथे उमटवण्याचा प्रयत्न केला जातोय. जिंकण्यासाठी भलं मोठं 61 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. मात्र हे आव्हान जरी मोठं असलं तरी शक्यप्राय आहे. या छोट्या चांगला चेंडू नक्कीच खोलात टाकण्याचा प्रयत्न प्रशांतच्या माध्यमातून पाहावयास मिळाला आहे. सन्मानपूर्वक खेळून काढलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू तटावलेला आहे. आपण जर पाहिलं तर एका धावेची भर धावफलकात पडतीये. धावफलक येऊन पोहोचतोय तो 5 धावा. तर विशेष सूचना असेल, पुढची लढत असेल किट्टू 11 फकीरपाडा विपक्ष मुंबई इंडियन्स चेंबूर. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी इथे इन्व्हाइट करतो टॉससाठी. आपण पुढच्या लढतीसाठी पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना असेल किट्टू 11 फकीरपाडा विपक्ष मुंबई इंडियन्स चेंबूर. दोन्ही कॅप्टनपर्यंत आमचा आवाज गेला असेल. आपण त्वरित टॉससाठी या. आपण जर पाहिलं तर प्रथमेश घरत पुरस्कृत मीत 11 बहिरोळे संघामध्ये अलिबाग तालुक्यातीलच खेळाडू आहेत. आपण जर पाहिलं तर आणि विरोधी संघ आहे जो निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 बहिरोळे. यामध्ये सगळे दादर मुंबई येथील खेळाडू आणलेले आहेत मित्रांनो. नक्कीच व्यावसायिक गट कशाला म्हणतात याची उत्कृष्ट छाप इथे दर्शवलेली आहे. आपण जर पाहायला गेलो तर आपल्या अलिबाग तालुक्यातले फलंदाज गोलंदाज इथे दाखवून देत आहेत हम भी किसी से कम नाही. नक्कीच प्रशांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहावयास मिळते आतापर्यंत. पुढला चेंडू कनकेश्वर यांच्याकडून चांगला चेंडू, जोरदार अपील मात्र फेटाळून लावलाय पंच अजित घरत यांनी. नक्कीच षटकाची सांगता झाले आणि षटकाच्या सांगतेनंतर धावफलक आहे तो बिनबाद 6 धावा. किट्टू 11 फकीरपाडा आणि मुंबई इंडियन्स चेंबूर टीमच्या संघनायकांना आम्ही पुन्हा एकदा इथे सूचना देतो. आपण त्वरित टॉससाठी या. पुढची लढत असेल फ्रेश सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असणार आहे मित्रांनो, क्षेत्ररक्षक करणाऱ्या आणि फलंदाजी करणारा सामना जरा फास्ट खेळवा मित्रांनो. आपल्याला आजच्या दिवसात आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असणार आहे मंडळाच्या माध्यमातून जरा जलद गती सामने होऊ द्या. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय गोलंदाज शंकर. आपण जर पाहायला गेलो तर छोटीशी मूर्ती असणारी पण कीर्ती महान असणारी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व इथे मैदानात जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोळेच्या माध्यमातून आयोजित या टुर्नामेंट्समध्ये आपण जर पाहिलं तर अनेक नावाजलेले दिग्गज खेळाडू आज आपली उपस्थिती दर्शवत आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्या क्रीडा रसिकांना एक बहारदार खेळ पाहावयास मिळतोय. शंकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 8-10 पावलांचा रनअप घेऊन कनकेश्वर एंड करून सामोरा जाईल तो फलंदाज शुभम आणि निशांत अशी सलामीवीरांची जोडी या मैदानात आतापर्यंत खेळतोय. एका षटकाची सांगता जरूर झाले. षटकाच्या सांगतेनंतर धावफलक आहे तो 6 धावा. जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान असणार आहे 5 षटकांमध्ये. चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चांगल्या कवक क्षेत्राच्या दिशेने वळवलेला चेंडू एका धावेची भर तर निशांतच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये पडलाय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक येऊन पोहोचतोय तो 7 धावा. नक्कीच कुठेतरी कासव गतीनं धावफलक आकार घेतोय. जर धावा चेस करायच्या असतील तर मोठे फटके येणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा प्रेशर नक्कीच वाढत जाणार. अप्रतिम कॅरी केलं जातंय. अपील मात्र केला जातोय आणि फलंदाज बाद. पहिला गडी गारद, पहिली अवदसा, पहिली उतरती कळा, पहिलं लिंबू पिरवलं जातंय. श्री 11 चेंबूर टीमचा संघनायक इथे अवेलेबल झालाय, उपस्थित झालाय. तर विनंती असेल किट्टू 11 फकीरपाडा टीमच्या संघनायकाला पण त्वरित टॉससाठी या. पुढच्या लढतीचा आपण इथे टॉस संपन्न करणार आहोत. किट्टू 11 फकीरपाडा विपक्ष श्री 11 चेंबूर. श्री 11 चेंबूर टीमचा कॅप्टन आमच्या समवेत आहे. मी किट्टू 11 फकीरपाडा टीमच्या संघनायकाला हा शेवटचा ऑफिशियल कॉल देतो. आपण त्वरित टॉससाठी या. आपण जर पाहायला गेलो तर निशांतच्या माध्यमातून पहिला हादरा निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 बहिरोळे या संघाला लागतोय. तितकीच चांगली कामगिरी शंकरच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून पाहावयास मिळते. पुढला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय शंकर.
अप्रतिम झेल टिपला गेला की यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि पहिला गडी गारत पहिला तंबूच्या आश्रयाला निघून जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय चंदन. नक्कीच पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र तितकाच सन्मानपूर्वक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक घेऊन पोहोचतोय तो. 8 धावा. नक्कीच या गतीने जर धावांचा पाठलाग केला तर कुठेतरी दर्पण एक मानसिक तणाव उत्पन्न होणार आहे. मात्र सलामीचा फलंदाज शुभम अजूनही मैदानात आहे. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर व्यावसायिक गटातील खेळाडू आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणं नक्कीच अवघड असतं. मात्र अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता इथे केली जाते. चांगला चेंडू इथे पाहावयास मिळतोय शंकरच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण जर पाहिलं तर क्षमस्व शुभम बाद झालाय. निशांत फलंदाजीसाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा. चांगला चेंडू, मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिसफील्ड झाली, तू नाही मी, आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. पाहायला गेलो तर कुठेतरी मिसफील्ड झाली आणि या मिसफील्डचा नुकसान आपल्या संघाला 4 धावानं भोगावं लागलंय. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा खर्च केल्यात क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आपण जर पाहायला गेलो तर 4 धावानं धावफलक आकार घेतोय. धावफलक येतोय तो 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढला चेंडू शंकर. चांगला प्रहार केला जातोय, आली अंगावर आणि घेतली शिंगावर. जातोय दणदणीत षटकार. तर मी पुढच्या लढतीचा टॉस घेतोय. Q2 11 फकीरपाडा विपक्ष श्री 11 चेंबूर. मी सन्माननीय राम घरत साहेबांना इथे इन्व्हाइट करा. आपण यावं आपल्या शुभ हस्ते. पुढच्या लढतीचा मी टॉस करतोय. दोन्ही टीमचे संघारक आमच्या समवेत आहेत. तर टॉस इथे होतोय श्री 11 चेंबूर आणि Q2 11 फकीरपाडा या 2 टीमच्या दरम्यान. 5 ओव्हरचा सामना असेल. 4 ओव्हरचा माफी असावी. तर टॉस लागला इथे श्री 11 चेंबूर टीमच्या बाजूनं. थोडंसं आपण चर्चा करूया. तर टॉस जिंकला, निर्णय काय असेल? टॉस जिंकून जशी भौगोलिक परिस्थिती आहे त्या हिशोबाने आणि आमच्या स्ट्रेंथप्रमाणे आम्ही तर फिल्डिंगच घेऊ. समोर संघ आहे Q2 11 फकीरपाडा. आज दोन्ही संघांमध्ये सर्व वेगवेगळ्या परिसरात खेळाडू आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल टीमच्या अगेन्स्ट? टीमच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी काय नसणार, फक्त चेंडू आणि बॅटचा खेळ असणार ग्राउंडच्या. येस, आपण सातत्याने मुंबई परिसरामध्ये खेळता. आज अलिबागमध्ये आलाय. कसं फील होतं तुम्हाला या परिसरामध्ये खेळत असताना? या परिसरात मी मागील 10 वर्षापासून खेळतोय. तर इकडे म्हणजे जे आपले पब्लिक आहे त्यांचा सपोर्ट भरपूर असतो. सुंदर आयोजन नियोजन असतं. भरपूर मजा येते इथे खेळायला. येस, थँक्यू. तर हे होते श्री 11 चेंबूर टीम. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेता. तुमच्या वाटेला आता फलंदाजीला Q2 11 फकीरपाडा किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये? 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बेस्ट ऑफ लक. कारण मॅच देखील तेवढी इम्पॉर्टन्स चालू. आपण जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू मान्यवरांचा आभार. नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दुसरा गडी गारत दुसरी अवदसा लागते. डीजेचे नितीनच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलो तर धावफलकावर 18 धावा लागल्या आहेत आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा फलकावर खर्च केल्या गेल्या आहेत. आपण जर पाहायला गेलो तर तिसरं षटक घेऊन येतोय प्रशांत मोहरे, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. 6 धावा खर्च केल्या होत्या आणि येता क्षणी विकेट्स एक मोठा लॉस
संपादित करून दिलाय आपल्या संघासाठी. आणि आपण जर पाहायला गेलो तर प्रशांतच्या माध्यमातून अनेक सामने विजयश्री पदाकडे घेऊन जाताना प्रशांत मोहरेच्या गोलंदाजीवर सुद्धा पाहायला मिळाले. चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत, चेंडू ट्रॅव्हल करतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने, मात्र तांत्रिक कारणांमुळे एका धावेची भर जरूर पडते धावफलकामध्ये. आपण जर पाहायला गेलो पंचांचा निर्णय, नक्कीच कुठे आपण जर पाहायला गेलो तर आपल्या मैदानात थोडेसे विजेचे खांब आहेत, त्या तारीना चेंडू लागलेला आहे. एका धावेची भर मात्र धावफलकात लागले, धावफलक येऊन पोहोचतोय तो 19 धावा. नक्कीच आता इथून एक्सिलरेट करण्याची गरज असणार आहे निशांत आणि शांतू याला. नक्कीच निखिल स्पोर्ट्स बहिरोळे यांच्या माध्यमातून खेळत आहेत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच लेग बायच्या माध्यमातून एका धावेची भर जरूर पडते. धावफलक थोडासा उंचावतोय, आकार घेतोय, धावफलक येऊन पोहोचतोय तो 20 धावा. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 बहिरोळे विरुद्ध मीत 11 प्रथमेश घरत पुरस्कृत मीत 11 बहिरोळे यांच्यामध्ये ही लढत रंगते. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर प्रशांत मोहरे चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र अतिरिक्तच्या माध्यमात एका धावेची भर जरूर पडते. धावफलक 1 ना आकार घेतोय, धावफलक येऊन पोहोचतोय तो 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 21 धावा जरूर धावफलकावर लागलेत. मात्र येणारे 14 चेंडूंमागे 40 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. हे मोठं आव्हान असणार आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चितता कुठून कुठून भरलेली आहे. आपण जर पाहायला गेलो तर 6 चेंडूंमागे 36 धावा होताना आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा चेंडू हवेत, कॅरी करतोय का प्रारंभ, आणि प्रारंभच्या माध्यमातून अप्रतिम झेल. आहे 13 चेंडूंमागे 40 धावांचं. नक्कीच 40 धावा करण्यात यशस्वी होईल का हे जरी प्रश्नचिन्ह असलं तरी आपल्या मैदानावर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये जरूर आहे. सलामीचा फलंदाज अद्याप मैदानावर उपस्थित असल्या कारणानं कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकणार आहे. फलंदाजीसाठी जातोय फलंदाज विजय. नक्कीच विजय नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आणि स्ट्राईक एंडवर असणार आहे तो निशांत शिवलकर, एक बेस्ट फलंदाज. चांगला चेंडू, तितका जोरदार प्रहार, मात्र अप्रतिम लाजवाब अद्वितीय झेल. चौथा हादरा बसतोय. आता मात्र जर पाहायला गेलो तर घवघवीत यश मिळतंय प्रशांत मोरेच्या गोलंदाजीवर. अप्रतिम आतापर्यंत 3 धावा देऊन दुसऱ्या षटक टाकून आपण जर पाहायला गेलो तर टोटली 9 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीवर आणि 3 विकेट्स प्राप्त केल्यात प्रशांतने. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहावयास मिळतंय प्रथमेश घरत पुरस्कृत मीत 11 बहिरोळे संघाकडून. चला मित्रांनो, नो मीटिंग नो बेटिंग, सटासट रेटिंग. आपण जर पाहायला गेलो तर अप्रतिम सामने इथे आज पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंमध्ये आवश्यक असणार आहेत त्या 40 धावा. अशक्यप्राय आव्हान म्हणू शकत नाही, शक्य सहज होऊ शकतं. मात्र फलंदाजी त्या दर्जाचं, त्या क्वालिटीची होणं गरजेचं आहे. मित्रांनो, गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते पुन्हा एकदा गोलंदाज सुशील याला. आपण जर पाहायला गेलो तर मानी या संघातून खेळणारा सुशील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आमंत्रित केलं जातंय. पहिलाच चेंडू टाकण्यासाठी कनकेश्वर एंडकडून. नक्कीच चांगला चेंडू गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी प्राप्त करतोय आणि एका लेग धावेच्या मदतीने धावफलक येऊन पोहोचतोय तो 22 धावा. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर फलंदाजांचा बॉबी आणि प्रसाद
प्रसाद स्ट्राईक एंडवर आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे तो बॉबी. आपण जर पाहायला गेलो तर गोलंदाज आहे सुशील. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू टाकतोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा फलंदाजाला बीट करतोय. यष्टीरक्षक आपली भूमिका, रोहन आपली भूमिका चोख बजावतोय. आपण जर पाहायला गेलो तर आतापर्यंत झालेल्या सामन्यात नक्कीच कुठेतरी घवघवीत यश संपादित करतोय. पुढला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा काऊ कॉर्नरच्या दिशेनं. आता मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही, मात्र एका धावेपासून वंचित ठेवू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय, धावफलक येऊन पोहोचतोय तो. 23 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर 23 धावा लागल्यात. आपण जर पाहायला गेलो तर आता मात्र मोठं फटके येणं अपेक्षित असणार आहे. आता मात्र टप्प्यापासून कुठेतरी अप्रतिम चेंडू टाकण्यास, मोटिवेशनल चेंडू टाकण्यात प्रवृत्त केलेला आहे. घुसून खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॉबीच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलो तर. पण हे प्रेशर दर्पण कुठेतरी पाहावयास मिळते. निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 बहिरोळे संघाला. पुढला चेंडू सुशीलच्या माध्यमातून टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा फ्लोअरफुल टॉस चेंडू, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अक्षयच्या माध्यमातून चूक होते. हा झेल होणं, सहज होणं शक्य होतं, मात्र कुठेतरी बीट झालाय. काहीतरी प्रॉब्लेम आला असेल मित्रांनो. 79 नंबरची झालखंड संघाकडून बिलॉंग करतो हा खेळाडू. अक्षयच्या माध्यमातून कुठेतरी हा झेल सुटतोय. पुढला चेंडू सुशील. चांगला चेंडू, नक्कीच टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसाळ आणि एका धावेच्या मदतीने धावफलक येऊन पोहोचतोय तो. 25 धावा. नक्कीच षटकाची सांगता होते, चौथ्या षटकाच्या सांगतेत. आपण जर पाहायला गेलो तर 25 धावा धावफलकावर जरूर लागलेत. एक चांगलं षटक एक तुल्यबळ संघासमोर टाकताना सुशीलच्या माध्यमातून जर पाहायला गेलो तर या षटकामागे 4 धावा खर्च केलेत. अजून जिंकण्यासाठी आपण जर पाहायला गेलो तर 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 36 धावा. येणारं शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन कोण येणार, कारण 6 चेंडून मागे 36 धावा येणं कठीण नसणार आहे मित्रांनो. 6 मोठे फटके. मित्रांनो एक विनंती करतोय पुनश्च एकदा मंडळाच्या वतीनं, मीटिंग घेऊ नका मित्रांनो, निर्णय पटापट घ्या, कारण आजच्या दिवसात आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. शेवटचा आणि निर्णायक षटक कोण घेऊन येणार ही उत्सुकता नक्कीच असणार. पण गावदेवी रांजणपाडा संघाचा मिराज घरत आपण पाहायला गेलो तर त्याच्यावर कर्णधारानं जिम्मेदारी सोपवले शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन येण्याची. आणि त्या विश्वासाला कशा प्रकारे सार्थ ठरेल, मिराज घरत कशा प्रकारे ही गोलंदाजी करेल किंवा 6 चेंडू 36 धावा कशा प्रकारे वाचवेल हे पाहण्याजोगं ठरणार. प्रेक्षकांना मात्र उत्सुकता असणार आहे एक 440 करंटवाल्या सामन्याची. या 6 चेंडू आणि 36 धावा कशा प्रकारे रोखून धरेल. आता मात्र पहिलाच चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट ऑफ दी लेग स्टंप. नियम क्रमांक 22 अन्वये आपण जर पाहायला गेलो तर वाईडची घोषणा पंच अजित घरत यांच्या माध्यमातून पाहावयास मिळते. एका धावेची भर. 6 चेंडू 35 धावा. धावफलक येणं महत्वाचं असणार आहे. 6 चेंडू 35 धावा. मिराज घरत ऑन गोलंदाजी मार्क कनकेश्वर एंड कडून. पुन्हा एकदा स्टंप हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. पुन्हा एकदा स्वेर चेंडूची घोषणा पंच अजित घरत यांच्या माध्यमातून. नक्कीच कुठेतरी टप्प्यापासून वंचित होतोय, कुठेतरी टप्प्यापासून भेदक मारणा करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ती लय सापडत नाहीये. आपण जर पाहायला गेलो तर आता आवश्यक असणार आहेत 6 चेंडून मागे 34 धावा. मिरज पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली राहुल येतोय आणि राहुलच्या माध्यमातून एक यशस्वी झेल टिपला जातोय. तर डीजे मास्टरने जे गाणं वाजवलं, चेंडू नक्कीच म्हणाला असेल, क्षेत्ररक्षक म्हणाला असेल, ओ शेट, नक्कीच आपली लय दिवसांनी भेट झाले. आपण जर पाहायला गेलो तर 5 चेंडून मागे आता 34 धावा येणं अपेक्षित असणार आहे. फलंदाज आहे राहुल. आता मात्र घुसून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा बीट करून निघून जातोय डिक्लेअर परिक्षेत्रामध्ये. जर पाहायला गेलो तर कुठेतरी सामन्याची औपचारिकता बाकी राहिले सारखं दिसतंय. 4 चेंडून मागे आता मात्र 33 धावा येणं अपेक्षित असणार आहे. मिराज घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
चांगला चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून जातोय. सीमारेखा पार. 1 2 3 4 चौकार. येत असतात, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे असतात. मिराज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता मात्र टप्प्यापासून भटकतोय. आपण जर पाहायला गेलो तर या षटकामध्ये 3 चेंडू लगातार पाहायला गेलो तर या षटकामध्ये वाईड पडलेले पाहावयास मिळत आहेत. वाईड +1 अशा 2 धावांची भर धावफलकात जरूर येते. धावफलक आकार घेतोय, धावफलक उंचावतोय, धावफलक येऊन पोहोचतोय तो 34 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आली अंगार आणि घेतली शिंगावर. दणदणीत षटकार. देख तुनी बायको कशी नाची राहिली, कशी उडी राहिली, कशी डोली राहिली. देख तुनी बायको कशी नाची राहिली, कशी उडी राहिली, कशी डोली राहिली, कशी डोली राहिली. आपण जर पाहायला गेलो तर भाषेतलं हे गाणं आपल्याला पाहावयास मिळतंय. आपल्या कोकणी भागामध्ये कोकणी गाणी आणि महाराष्ट्रांचं कोळी गीत हे बेस्ट फेमस आहे. 2 चेंडू येणं अपेक्षित असणार आहे. देर आहे दुरुस्त आहे. नक्कीच हे मोठे फटके पहिल्या 3 षटकांमागे येणं अपेक्षित होतं निखिल घरत पुरस्कृत ओजस 11 बहिरोळे संघासाठी. मात्र इथे कभी खुशी कभी गम अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाले. दोन्ही बहिरोळ्याचेच संघ बिलॉंग करतात. मालक ज्यांनी पुरस्कृत केले दोन्ही संघ प्रथमेश घरत आणि निखिल घरत. तसं पाहायला गेलो तर दोन्ही एकमेकांचे बंधूच आहेत. चांगला चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि डिक्लेअरच्या माध्यमातून एका धावेची भर पुनश्च एकदा पडते. धावफलक आकार घेतोय. धावफलक येऊन पोहोचतोय तो 41 धावांवर. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावर जरूर येत आहेत. मिरजची अप्रतिम गोलंदाजी कुठेतरी टप्प्यापासून वंचित होता, भरकटलेला होता, पण नंतर मात्र आपला टॉप गिअरमध्ये परत येत असताना मिरज घरत पुन्हा एकदा आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा रोहनला बीट करून चेंडू जाईल डिक्लेअर परिक्षेत्रामध्ये. नक्कीच सामना मात्र संपतोय. विजेता संघ होतोय मी प्रथमेश घरत पुरस्कृत मीत 11 बहिरोळे संघ. नक्कीच दोन्ही संघांचं कौतुक करू इच्छितो, कारण स्पॉन्सरचं सुद्धा कौतुक करू इच्छितो आणि या सामन्यामध्ये विजयी संघ ठरतोय मीत 11 बहिरोळे संघ. डीजे